नमस्ते. तर आज आपण रोटेशन डायनॅमिक्समध्ये पुन्हा एकदा न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आपण अनसॉल्वमध्ये लिहितोय. तर या मागील व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तर आता आपण आज पेज नंबर टेक्स्टबुकमधील पेज नंबर 25 वरील 21 हे नंबरचं आपल्याला एक्झाम्पल्स न्यूमेरिकल एक्झाम्पल्स पाहायचं आहे. सिस्टीमची मुवमेंट ऑफ इनर्शिया परत त्याही एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करायची आहे आणि कंपेअरिंग दाखवायचं आहे. बघूया आपल्याला काय काय त्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. दिलेला पहिला गिवन डाटा समजून घेऊया आणि त्यानंतर त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कशा करतात हे बघूया. तर आता बोर्डकडे येऊया आपण. तर बघा आता बोर्डकडे आल्यानंतर आपल्याला विचारात घ्यायचं आहे अनसॉल्व एक्झाम्पल 21 हे आपल्याला पाहायचं आहे. काय दिलेलं आहे ते बघूया आपण. इथं गिव्हन काय आपल्याला दिलेलं आहे ते बघूया आणि त्यानंतर सोडूया आपण. अ फ्लाय व्हील यूज टू प्रिपेअर अर्थनवॉर म्हणजे मातीपासून बनवलेला आहे. इज सेट इन टू रोटेशन्स ॲट 100 RPM. म्हणजे समजा अर्थवॉर्न जे बनवलेलं आहे फ्लायव्हील ते मी दाखवतो. इथं या पद्धतीने दाखवतो. फर्स्ट केसमध्ये दिलेले त्यावेळी स्पीड ऑफ रोटेशन्स ह्या व्हीलचं फ्लायव्हीलचा जो स्पीड ऑफ रोटेशन्स आहे तो दिलेला आहे. दिलेला आहे 100 RPM. 100 RPM हा दिलेला आहे. बघूया आपण नंतर सिम्प्लिफिकेशन्स करून घ्या. इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 kg. म्हणजे ह्या डिस्कचं मास किती आहे दिलेला आहे 10 किलोग्रॅम दिलेला आहे. ओके. काय विचारलेलं आहे अँड रेडियस ऑफ द डिस्क इज डिस्कची रेडियस दिलेला आहे 0.4 मीटर. फर्स्ट केसमध्ये दिलेली. ठीक आहे. मग आपण ज्यावेळी हा फ्लायव्हील रोटेट करतोय अबाउट इट्स ओन ॲक्सिसला आहे त्यावेळी मी ॲक्सिस इथं दाखवतो. त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क आपल्याला माहिती आहे पण दिलेल्या व्हॅल्यूज एका सिस्टीममध्ये करून घेणं गरजेचं आहे. लार्जर RPM दिलेला आहे त्यामुळं फ्रिक्वेन्सी जे आहे आपण कन्सिडर करूया. पहिल्या केसला मास ऑफ डिस्क त्या फ्लायव्हीलची नंबर ऑफ रोटेशन्स आपण कन्सिडर करूया N1 इज इक्वल टू 100 RPM. बघा कन्सिडर काय असणार म्हणून याला काय करतो आपण पर सेकंड मध्ये करायचं आहे. म्हणजे 100 रोटेशन्स पर मिनिट दॅट इज 60 सेकंद. म्हणून तो काय होईल पर सेकंद होईल आणि दॅट इज 10/6 RPS होईल. म्हणजेच किती होईल 1.66 RPS. ही पहिली कंडिशन तयार. म्हणजे नंबर ऑफ रोटेशन्स ऑफ फ्लायव्हील जो अर्थवॉर्न तयार केलेला जो आहे त्यापासून तयार केलेली नंबर ऑफ रोटेशन्स आहे. मास दिलेला आहे रेडियस दिलेला आहे. म्हणजेच त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला या केसचा काढता येईल. ह्या फ्लायव्हीलचा काय असणार आहे फॉर्म्युला वापरावा लागेल. डिस्कचा फॉर्म्युला वापरावा लागेल. डिस्क तयार केलेले आहे mR²/2. ओके. याला I1 म्हणू आपण फर्स्ट. नाउ सेकंड केस. सेकंड केस काय दिले बघूया आपण. त्यामध्ये काय करायचंय आता. सेकंड केस अ लंप ऑफ क्ले म्हणजे एक क्लेचा गोळा काय केलेला आहे पुट ऑन द डिस्क. पुट ऑन द डिस्क. त्या लंप ऑफ क्लेचं मास जे आहे ते M2 कन्सिडर करूया. ते कितीचं आहे मास ऑफ लंप क्ले 1.6 kg. 1.6 kg falls on it adheres to it at certain distance x. म्हणजे समजा मी इथं डायग्राम मध्ये येतो आणि हा लंप क्ले आहे. हा लंप क्ले
ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून x इतक्या डिस्टन्स वरती आहे. किती आहे? x इतक्या डिस्टन्स वरती आहे फ्रॉम द सेंटर. तर त्यावेळी पुन्हा ही व्हील रोटेट्स केली तर त्याचा रोटेशन दिलेला आहे. कॅल्क्युलेट x. द व्हील नाव रोटेट्स ॲट, म्हणजेच फ्रिक्वेन्सी सेकंड फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. आफ्टर पुट ऑन द लंप क्ले द नंबर ऑफ रोटेशन्स ऑफ द डिस्क इज 80 RPM. 80 RPM म्हणजेच किती होईल? 80 पर मिनिट. एका मिनिटाचे 60 सेकंद. 60 न बघूया म्हणजेच किती होईल? 1.33 रोटेशन्स पर सेकंड. ठीक आहे. त्यावेळी बघा कंडिशन. आता या सिस्टीम मध्ये काय झालंय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क I1 सांगितले आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळी आपण क्ले ऍड करतो त्यावरती, त्यावेळी त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? त्याला I2 म्हणूया. आता I2 काय होईल? तर त्या डिस्कचे सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचबरोबर काय असणार आहे? ह्या लंप ऑफ क्लेचे सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क पहिली I1 आहे प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले CLAY क्ले म्हणतो मी. त्यावेळी फॉर्म्युला ठेवूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क किती असणार आहे? mr²/2 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले काय होईल? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. क्लेचं मास इथं m2 असणार आहे, इथं m1 असणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार इथं m1 म्हणून आपण इथं दिस इज m1. सिम्प्लिफिकेशन फॉर्म्युला मिळाला. या फॉर्म्युल्यानुसार आपण आफ्टर पुट ऑन द क्ले मोमेंट ऑफ इनर्शिया अँड बिफोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. ठीक आहे. बिफोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क 100 RPM रोटेशन नंबर पर सेकंड मिळाले आणि आफ्टर ॲड द क्ले लंप नंबर ऑफ रोटेशन्स 1.33. ओके. यामध्ये काय डिफरन्स झालाय? मास वाढवलेला आहे त्यामुळे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. ही मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ही मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवलेली आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एवढंच महत्त्वाचं आहे, ज्यावेळी तुम्ही क्ले ॲड करता आणि बिफोर क्ले मोमेंट ऑफ इनर्शिया, आफ्टर क्ले मोमेंट ऑफ इनर्शिया, बिफोर क्ले नंबर ऑफ रोटेशन्स, आफ्टर क्ले नंबर ऑफ रोटेशन्स, त्यावेळी त्यांची अँग्युलर मोमेंटम ही कॉन्स्टंट राहते. नंबर ऑफ रोटेशन चेंज होत आहेत म्हणजेच काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होते. नंबर ऑफ रोटेशन्स पहिल्यामध्ये याच्यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये 1.66 आहे, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया I1 इतके. पण नंबर ऑफ रोटेशन्स इथं कमी झालेले आहेत 1.33, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया m2x² ने इन्क्रीज झालेली. म्हणजेच याचं मल्टिप्लिकेशन सारखं आहे. हे एक्झाम्पल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये येतं. आणि म्हणून फर्स्ट बिफोर क्ले आणि आफ्टर क्ले अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो दॅट फॉर्म्युला वी कॅन राईट हिअर बिफोर क्ले of moment of inertia angular momentum is equal to after clay of angular momentum. ओके. हे कॉन्स्टंट असणार. फॉर्म्युला ठेवूया आपण. बिफोर क्ले ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला I1 ω1² I2 ω2² असा फॉर्म्युला तयार होईल. I1 चा फॉर्म्युला आहे ω1 ठेवूया व्हॅल्यूज. I2 चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ω2 चा ठेवूया आपण. त्यानुसार फॉर्म्युलेच व्हॅल्यूज ठेवूया आणि कॅल्क्युलेशन्स करता येते का बघूया आपण. ठीक आहे. मग I1 चा फॉर्म्युला किती आहे? त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया m1 r²/2 इंटू ω1 बिफोर क्ले 2πn1 इज इक्वल टू I2 चा फॉर्म्युला कोणता आहे? ब्रॅकेटमध्ये ठेवूया m1 r²/2 प्लस मास ऑफ द क्ले m2 x² डिस्टन्स स्क्वेअर. ओके. x इतका डिस्टन्स स्क्वेअर इंटू त्याचा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर आहे 2π
n2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये कॉन्स्टंट टर्म्स बघूया आपण काय काय कॅल्क्युलेशन होतात ते नंतर बघूया आपण. काय काय होते बघा आता सिम्प्लिफिकेशन करून घ्या. m1 r स्क्वेअर अपॉन 2 इंटू 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर इज इक्वल m1 r स्क्वेअर अपॉन 2 प्लस m2 x स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर. कॉमन फॅक्टर्स कोणते ते कॅन्सल करूया आपण. बघा आता काय काय होईल. यामध्ये कॉमन फॅक्टर्स किती आहे 4 पाय स्क्वेअर कॉमन आहे. 4 पाय स्क्वेअर कॉमन आहे. राहिले काय बघायचं आता m1 r स्क्वेअर n1 स्क्वेअर अपॉन 2. राईट साईडला काय राहिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये m1 r स्क्वेअर अपॉन 2 m2 स्क्वेअर m2 x स्क्वेअर n2 स्क्वेअर. ठीक आहे. n2 स्क्वेअर हा अपॉन 2 आहे इथं ब्रॅकेटमध्ये आहे त्यामुळे तो कॅन्सलेशन्स होणार नाही. आता हे सिम्प्लिफिकेशन्स करून घ्यायचं आहे. मी थोडंसं इकडे येतं आता हा पार्ट इरेज करतो कारण आपल्याला त्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत आणि कॅन्सलेशन्स करायचं आहे. काय कॅन्सलेशन्स होते ते बघूया आपण आता. बघूया काय कॅन्सलेशन्स होते ते आता त्या व्हॅल्यूज पुट करून ठेवूया आपण. आता बघा मास ऑफ द डिस्क 10 ग्रॅम. मी इथं ठेवतोय मास ऑफ द डिस्क फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो. आता मास ऑफ द डिस्क या फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो. आता टोटल अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये इथंच ठेवतो. आता तुमच्या लक्षात येईल मास ऑफ द डिस्क m1 10 इंटू डिस्टन्स रेडियस ऑफ द डिस्क r 0.4 आहे 0.4 स्क्वेअर. पहिला स्क्वेअर ठेवून घेऊया डिस्क इंटू त्यावेळी त्याची बिफोर क्ले 1.66 नंबर ऑफ रोटेशन n1 आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 1.66 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 लेफ्ट साइड कंप्लीट. ब्रॅकेटमध्ये राईट साईडला येऊया. सेम याच पद्धतीने असेल मास ऑफ द डिस्क 10 इंटू 0.4 स्क्वेअर अपॉन 2 प्लस m2 mass of the clay 1.6 kg 1.6 into distance x square आणि इंटू n स्क्वेअर इज 1.33 काढले आपण म्हणून 1 पॉईंट मल्टिप्लाय करतो मी इथं 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन्स करून घेऊया आपण आता. बघा काय होते हा 2 न डिवाइड करूया इथं 5 राहील. थोडंसं सिम्प्लिफिकेशन्स केल्यानंतर लक्षात येईल म्हणजे काय होईल लेफ्ट साइड 5 इंटू स्क्वेअर करूया 0.4चा 16 डबल 0.8 म्हणजे 0.16 इंटू 1.66 इंटू 1.66 डबल ठेवतोय इज इक्वल टू द पुन्हा इथं 5 ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतोय इंटू 0.16 हा 2 न डिवाइड केला इथं प्लस 1.6 इंटू एक्स स्क्वेअर आणि इथं पुन्हा 1.33 इंटू 1.33. आता हे एक्स काढायचं आहे म्हणून हा काय असणार आहे मल्टिप्लाय ब्रॅकेटला इकडे डिवाइड होईल त्यासाठी काय करूया 5 इंटू 0.16 इंटू 1.66 इंटू 1.66 डिवाइड बाय तिकडे मल्टिप्लाय जो आहे तो इकडे डिवाइड होईल 1.33 इंटू 1.33 इज इक्वल टू काय राहील 5 कंप्लीट करूया आपण 5 इंटू 0.16 8 प्लस 1.6 एक्स स्क्वेअर. बघा काय येईल. आता हा जो फॅक्टर्स टोटल आहे आपण सोडवलेला हा टोटल फॅक्टर्स बघा कन्सिडर केला. हा टोटल फॅक्टर्स किती कॅल्क्युलेशन येतं तर मी तो लिहितो इथं. तो कॅल्क्युलेशन येतो 1 तिथं 0.8 असेल ना 0.8 आहे सॉरी 0.8. आता कॅल्क्युलेशन्स किती येतं बघा इथं जो आहे तो 0.99 इज इक्वल टू द
0.8 प्लस 1.6 एक्स स्क्वेअर हे कॅल्क्युलेशन्स करा लॉग टेबलच्या साईन. त्यानुसार 0.99 येत आहे, इज अप्रॉक्सिमेटली 1 व्हॅल्यूज होईल आणि म्हणून 0.8 प्लस 1.6 एक्स स्क्वेअर असं त्याचं फायनली येईल. परत सिम्प्लिफिकेशन्स करून घेऊया आपण आणि सिम्प्लिफिकेशन्स मध्ये फायनल आन्सर होईल. आता बघा काय फायनल आन्सर होईल. 1 आपल्याला 1.6 एक्स स्क्वेअर काढायचं आहे म्हणून एका साईडला घेऊया आपण. 1 मायनस 0.8 म्हणजे किती झालं आहे 1.6 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू द किती झालेलं आहे 1.6 1 मधून गेला 0.2 म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू द 0.2 अपॉन 1.6 आणि हे सुरू आहे सिम्प्लिफिकेशन्स. 0.2 आहे 1.6 आहे पॉईंट कॅन्सलेशन्स करूया 16 होईल 2/16 आणि म्हणून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू द एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/8 म्हणजेच डिस्टन्स जो दाखवला आहे एक्स क्ले जो ठेवलेला आहे पुट केलेला आहे ऑन द डिस्कवरती एक्स इतक्या डिस्टन्सवरती ते डिस्टन्स मिळालं आपल्याला 1.8. त्यामुळं त्याचे नंबर ऑफ रोटेशन्स 1.33 इतके डिक्रीज झालेले आहे आणि सो दिस इज या डिस्टन्सवरती आपल्याला मिळेल आणि ते डिस्टन्स जे विचारलेलं आहे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे ते एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/8. म्हणजे आपण 21 हे सुद्धा अनसॉल्व एक्झाम्पलमधलं सोडवलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे अनसॉल्व एक्झाम्पलमधलं 12, 13, 14, 15, 16, 17 मधले थोडेसे इंट्रोडक्शन सांगितले मी. 18 नंबरचं अजूनही मला थोडंसं अंडरस्टँड झालेलं नाही एक्झाम्पल. 18 नंबर मी ते नंतर सेंड करीन. आणि 22 दोन एक्झाम्पल्स आपल्याला थोडीशी अंडरस्टँडिंग व्हायचे आहेत. बाकीचे सर्व न्यूमेरिकल एक्झाम्पलचे मी व्हिडिओज तुम्हाला तयार केलेले आहेत. तर हे एक्झाम्पल्स तुम्ही नीट निरीक्षण करा, ऑब्झर्व करा आणि तुमच्या होमवर्क्स बुकमध्ये परत एकदा व्यवस्थित डिटेल्स सोडवून ठेवा. आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला पुढील व्हिडिओज अपलोड होत राहतील. अशा पद्धतीनं रोटेशन डायनॅमिक्समध्ये अनसॉल्व एक्झाम्पल ही कंप्लीट होत आहेत. त्यामुळे धन्यवाद.